मुजरा. मित्रांनो, या ऋषीच्या वाट्याला खरं सांगतो, या ऋषीच्या वाट्याला जिथं ज्या गावात शक्तितुरा होत नाही, कित्येक वर्ष बंद आहे, त्या गावाचा शक्तितुरा करायची योगदान करायचं भाग्य हे ऋषिकेशच्या नशिबात आहे. कारण सांगतो मित्रांनो, गुहागर तालुक्यामध्ये तळवली गाव आहे. त्या गावामध्ये जवळजवळ 11 ते 12 वर्ष शक्तितुरा होत नव्हता. 12 वर्षानंतर ऋषिकेशच्या भाग्यामध्ये शक्तितुरा करायचं भाग्य मिळालं. बरोबर की नाही? 5 वर्षानंतर फुरुस गावामध्ये शक्तितुरा झालाय, तो ऋषीच्या वाट्याला आलाय. कित्येक वर्ष या भोईदवाडीमध्ये कुडावले गावामध्ये शक्तितुऱ्याचं आयोजन होत नव्हतं, झालं नव्हतं, आणि हे आयोजन ऋषीच्या पदरात पडलंय. पुन्हा एकदा जोरात या भोईदवाडीसाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या, कुडावले गावासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. का सांगतो? कारण शक्तितुऱ्याचं आयोजन नियोजन करणं सोपी गोष्ट नाहीच आहे, माहितीये का? कारण भुवाच्या खाण्यापिण्यासकट सरळ 1 लाखापर्यंत जातो सगळा बजेट, नाही का? तरी सुद्धा एवढा मोठा बजेट या कुडावळे गावाने उभा करून या आपल्या सिद्धिविनायकाच्या मंदिरासाठी आणि गणेश जयंतीच्या निमित्ताने हा शक्तितुऱ्याचं आयोजन केलं आहे. जास्त वेळ घेऊन बसत नाही, कारण मला लई बोलायला लागतो. खरं सांगतो मी, मला लई बोलायला लागतो, पण आता वेळ नाही म्हणून सांगतो. ठीक आहे, चला आपण मुद्द्यावरती येऊया. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सर्वांना कल्पना आहेच, मी काही नवीन सांगण्याचं गरज नाहीये. भले किती दिवस 2 महिने झाले ह्या कार्यक्रमाचं गोंधळ सगळीकडे आहे आणि सगळ्यांना कल्पना आहे, म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने आजचा समाज जमलेला आहे. बरोबर? तरी सुद्धा मला पहिल्यांदा आवर्जून नाव घे, मला त्या दादाचं नाव माहित नाही, पण सांगेन मी. मला इन्स्टावरती दादानी मला एक मेसेज टाकला होता की दादा तुमचा कार्यक्रम खूप सुंदर आहे, आणि इन्स्टावरती त्याची आयडी आहे क्रिकेट लवर म्हणून, त्याचं नाव काहीतरी मोहिते म्हणून आहे. बरोबर की नाही? त्यांच्या माध्यमातून, बरोबर की मोहिते, हा दादा, एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी होऊन जाऊ दे. खरं सांगतो मी, या दादाने ऋषीसाठी, या ऋषीला कधीच बघितलं नाही, पहिल्यांदा बघतायत बहुतेक मला सुद्धा, मी पण त्यांना पहिल्यांदाच बघतोय, आणि त्यांच्या माध्यमातून हा ऋषीभाऊ तुमच्यापर्यंत पोहोचतोय. दादा तुमचे लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे संपूर्ण मंडळाचे आमचे आधारस्तंभ प्रवीण दादा माने, कायमची